ड्रीम्स मॉलमधील दुकानदारांनी HDIL बिल्डर्स विरुद्ध आंदोलन सुरू केले आहे। हे आंदोलन सुरू करण्यामागचे मुख्य कारण हे की मागील 5 वर्षांपासून HDIL बिल्डर्सने ड्रीम्स मॉलमधील दुकानदारांचे वीज आणि पाणी बिल व प्रॉपर्टी टॅक्स न भरल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्यांचा वीज आणि पाणी पुरवठा बंद केला आहे। आमचे रिपोर्टर पूनम चव्हाण यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला। पाहूया त्यांचा रिपोर्ट। गेली साधारण 5 वर्ष झाली HDIL ने आम्हाला दुकानांचा ताबा दिला। दुकानांचा ताबा देताना खोटे खाली मीटर लावले होते आणि आम्हाला सांगितलं MSCB ची लाईट तुम्हाला चालू केली आणि आमच्याकडे MSCB चे जे इन्स्टॉलेशन चार्जेस वगैरे असतात ते सगळे घेतले, परंतु ते जे मीटर होते ते त्याच्या ST कनेक्शन म्हणून आम्हाला 5 वर्ष दिले आणि त्याचं तिप्पट बिल आमच्याकडनं म्हणजे 20 रुपये 22 रुपये 25 रुपये पर युनिट असं आमच्याकडनं वसूल केलं। ते बिल त्यांनी MSCB ला ते सुद्धा बिल त्यांनी भरलेलं नाही, आमच्याकडनं तिप्पट वसूल करून सुद्धा MSCB ला बिल भरलेलं नाही। त्या कारणाने MSCB ने त्याची ST कनेक्शन कट केली आहेत। आम्ही सर्व चार्जेस पहिले दिलेले असून सुद्धा आता आम्ही स्वतःची डिपॉझिट म्हणून MSCB कडे भरली आहे, तरी सुद्धा आमची 4-5 महिने झाले ते MSCB आमचा कंझ्युमर नंबर घेतला आहे, आमच्याकडनं डिपॉझिट घेतली आहे, परंतु MSCB आमची लाईन चालू करून देत नाही कारण HDIL ने त्याच्याकडनं फ्रँचायझी घेतली आहे आणि ती सुद्धा त्याच्याकडनं थकीत 2 करोड 20 लाख रुपये थकीत असल्यामुळे आमचे स्वतःचे घेतलेले आम्ही स्वतः डिपॉझिट भरलेले मीटर MSCB कडून चालू केले जात नाहीत। माझं नाव वेलजी गडा, मी इथे 2005 पासून हे मॉल बनला तेव्हापासून आहे। इथे जे लोकांनी दुकान घेतली आहे आपला थोडा बजेट जमवून त्याने दुकान घेतलेली आहे। बिल्डरने जेव्हापासून हे चालू केला मेंटेनन्स चार्ज तेव्हापासून लोकांची सक्ती नव्हती, मग बिल्डरने काय वायदे केले ते फिरून गेला म्हणून लोकांनी मेंटेन द्यायसाठी लहान गाड्या सर्व भाड्याने दिलेल्या चालू केलं आहे। आज इथे 12,000 लोक काम करते, एक लहान ऑफिस घेऊन बसलेला आहे। हे बिल्डर त्याच्या हातात घेतल्यानंतर आमच्याकडून इलेक्ट्रिसिटीचा पैसा दादागिरी करून एक लाईट बंद करून जबरदस्ती बिल भरून पैसे सर्व त्यांनी गोळा करून वापरून टाकलेला आहे। आज तो भरत नाही, 2 करोडचा थक बाकी आहे।